हॅलो एव्हरीवन, आज आपण ड्रेस अल्टर कसा करायचा ते बघणार आहोत. एक्सेल साईजमध्ये ड्रेस आहे जो की फिटिंग करायचा आहे, सगळीकडनं लूज आहे आणि एस साईजचा आपल्याला मिळत नाही ड्रेस. सो चला तर मग आपण आजच्या या एक्सेलचं एसमध्ये कन्वर्जन करूया. आता तुम्ही ह्याचं माप बघाल तर एक्सेल म्हणजे एक 40 चेस्टचा ड्रेस असतो हा. आणि ह्याचा शोल्डर जर आपण बघितला तर शोल्डरचं माप असतं 16 इंच ते 17 इंच. तर ह्याचं आहे 16 इंच आणि आम्हाला रेडी पाहिजे की 14 इंचाचा शोल्डर पाहिजे. आणि मी हा 30 छातीसाठीचा फिटिंग करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हा पलटवून घ्यायचा ड्रेस. इथे मी पलटवला आहे ड्रेस. आता काय करायचं, ह्याचे जे स्लीव्ज आहेत ते दोन्ही काढून घ्यायचे आहेत, कारण की आपल्याला शोल्डर कमी करायचं आहे. तर स्टिच ओपनरचा वापर करू शकतो. 10-20 रुपयात तो मिळून जातो. तो स्टिच ओपनर घ्यायचा. मी पटकन हे उसवून घेते. नॉर्मल टेलरच्या दुकानात जर गेला तर तुम्हाला एवढा परफेक्ट ड्रेस करून द्यायला बघत नाहीत, कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी बऱ्यापैकी कस्टमर असतात. सो हे असे खेळ करायला त्यांना आवडत नाही. त्यामुळे स्वतः केलेलं बरं पडतं. आणि शोल्डर जर कमी असेल तर ते जरा जास्त चांगलं दिसतं, चांगला लुक येतो त्याला. हे बघा, मी इथे दोन्ही हात कट करून घेतले आहेत, उसवून घेतले आहेत. आता आपल्याला उंचीसुद्धा कमी करायची असेल, शोल्डर पण कमी करायचे आहेत आणि फिटिंग पण करायची आहे. आणि हा जो साईड कट बघू शकता, साईड कट हा बऱ्यापैकी खाली, म्हणजे मला वाटतं 21 ते 22 इंच खाली असेल. मला 18 इंचावर साईड कटची उंची पाहिजे. तर मी इथे 18 इंचावर मार्किंग करून घेते. मी माझ्या मापावर करताना 18 इंचावरच करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मार्किंग झालेली आहे. आता ही गॅप आहे तिथपर्यंत सगळं स्टिच ओपनरने उसवून घ्यायचं. मी दोन्ही साईडने जिथपर्यंत मार्किंग केले तिथपर्यंत हा एवढा स्पेस उसवून घेते. हे बघा, एक साईडने उसवला आहे, तसाच मी आता त्या साईडने सुद्धा स्टिच उसवून घेते. हे इथून पण उसवून घ्यायचे. आता मला पूर्ण उंची 37 इंच पाहिजे आणि 1 इंच खाली दुमडण्यासाठी म्हणून मी 37 आणि अधिक 1 38 इंचावर मार्किंग करते. आणि पूर्ण उंची जेवढी पाहिजे तेवढी मार्किंग करून घ्यायची. तुम्हाला कमी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही अजून तुमच्या ॲडजस्टमेंटप्रमाणे करू शकता. आता हा भरपूरच लांब आहे, त्यामुळे मी उंची कमी करते. कोणाकोणाला आवडतात. कटिंग करून घेते पूर्ण उंची. हा कापड पुढे लागू शकतो, त्यामुळे तो ठेवून द्यायचा. आता आपण शोल्डरचं माप बघूया. जसं की मगाशी बघितल्याप्रमाणे हे 16 इंचावर आहे आणि मला पाहिजे 14 इंच. तर मी दोन्ही साईडने 1-1 इंच आतमध्ये अशी शिलाई मार्किंग करून घेते आणि 14 इंच बसेल एवढा शोल्डर मापून घेतला आहे. चेस्टचं माप बघायचं. मला आता 30 छातीसाठी पाहिजे, म्हणजे 30च्या हाफ 16 इंच आणि अधिक 1 इंच लूजनेससाठी ठेवायचा. तुम्हाला जास्त लूज पाहिजे असेल तर 1 घ्या. इथे मी शेप करून घेते. शोल्डर
आणि मुंडावळ इथे दोन्ही साईडने तो एक्स्ट्राचा आहे तो कट करायचा. कमरेकडे सुद्धा 1 ते 1.5 इंच मी मार्किंग करून घेते. आता मला 28 कंबर पाहिजे आणि हा साईड कट 18 इंचावर पाहिजे. इथे मार्किंग करते दोन्ही साईडने. सगळे जिथे मार्किंग केले ते सगळं जोडून घ्यायचं. आता साईड कट, जर तुम्हाला साईड कट कमी करायचा नसेल तर हे डायरेक्ट जिथून साईड कटची शिलाई आहे तिथून वरपर्यंत दोन्ही साईडने दुमडून घ्यायचं आहे, जसं आहे तसं. याच्यात काय होतं, थोडीशी दुमड पडते, म्हणून मी शॉर्टकट असेल तर हे तुम्ही करू शकता, पण मी उसवते आणि मग प्रॉपर करते. आता इथे जिथे मार्किंग केलं आहे तिथून कटिंग करते मी शोल्डर कमी केल्यामुळे काय होतं, जरा चांगला लूक येतो, नाहीतर ते सगळे खांदे असे खाली आल्यावर चांगलं नाही वाटत. हे इथे मी कट करते. आता थोडीशी शिलाई जास्त आहे माया, ती पण थोडीशी कट करून घेते दोन्ही साईडने. हा पुढचा भाग झाला. आता हात आता मला एवढेच पाहिजे उंची, मला वाटतं 16 इंच आहे. तुम्हाला जर कमी करायची असेल तर तुम्ही करू शकता. तर ती कशी करायची, तर वरून खालीपर्यंत केवढे पाहिजेत तेवढे मार्किंग करून घ्यायची. जर कोणाला 9 इंचाचा पाहिजे असेल तर वरून 9 इंचावर मार्किंग करायचं, अधिक 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचं शिलाईसाठी, आणि मग इथे कट करायचं आणि त्याचं दुमडून डबल फोल्ड करून तिथे त्याचं फिनिशिंग करून द्यायची. मी आता माझ्या केसमध्ये असेच ठेवणार आहे, कारण मला लॉंग स्लीव आवडतात. आता स्लीव्ज जोडताना कोणाकोणाला कटिंग केल्यामुळे हे जे मुंडावळण आहे ते मोठं झालेलं असतं आणि स्लीव्ज आता ह्याच्यात बघा बरोबर भागतायत, पण जर जास्तच हात छोटे झाले असेल आणि मुंडावळण जर जास्त असेल तर हे जे खालचं बॉटमचा जो कापड आहे तो इथे वापरायचा. इथे त्याचे 4 तुकडे करून घ्यायचे आणि जो की आपला स्लीव आहे त्याला हे इथे दोन्ही साईडने जॉईंट करून घ्यायचं, जेणेकरून मग तुमचे बाहीचं माप मोठं होऊन जातं. इथे जॉईंट करायचं आहे हे वाले पोर्शन, मग ते आणि तसंच कटिंग करायचं त्याच्या शेपमध्ये व्यवस्थित. आता मला दुमडण्याची गरज नाही आहे, ते बरोबर होतं आहे माप. ते इथे कटिंग आपलं रेडी आहे. आता आपण स्टिच करूया. चला, आता सगळ्यात पहिल्यांदा गळा पण खोल असेल तर आधी गळ्याकडे शोल्डरकडे थोडी दुमड घ्यायची आणि 1/2 इंच एवढं शोल्डरकडे डबल स्टिच मारून घ्यायची. इथे मार्किंग करून घ्यायचं. आता हा गळा माझ्याच्याने खोल होतोय त्याच्यामुळे मी 1/2 इंच डबल टिप मारते.
हे बघा इथे हे असं लुक येईल. एक्स्ट्रा आहे माया, ती मी कट करून घेते इथे दोन्ही साईडची. आता पुढच्या भागासाठी थोडासा त्याला डीप शेप द्यायचा आणि कट करून घ्यायचा, नाहीतर इथे पुढच्या भागाकडे थोडं फुगल्यासारखं होतं. दोन्ही साईडने मी मार्किंग करते आणि डीप शेप कट करते. आता स्लीव जोडूया. स्लीव जोडण्यासाठी सगळ्यात पहिलं काय करायचं, याचा मिड पॉईंट काढायचा आणि त्याला कट मारून घ्यायचा छोटासा. आता मिड पॉईंटवर बरोबर शोल्डरचा भाग ठेवायचा आणि मापून घ्यायचं. ते जर कमी जास्त असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जोड द्यायचा. ते इथे बरोबर भागते, मला जोड देण्याची गरज पडली नाही, तर मी आता हा जोडून घेते हात. डबल शिलाई घालून घेते. आता पलटवून घ्यायचा हात आहे तो. एक साईडने शिलाई मारून झाली आहे, हे बघा तुम्ही इथे बघू शकता. आता तसाच दुसऱ्या साईडचा हात जोडून घेते. हे बघा इथे दोन्ही हात जोडून झालेले आहेत. आता एकदा कन्फर्मेशनसाठी शोल्डर आपला 14 पाहिजे तो झाला आहे का नाही ते बघायचं. हे बघा 14 रेडी आहे. गळा बघायचा 5 इंच तयार आहे. स्लीव 15 इंच तयार आहेत. आता साईड कटचं फिनिशिंग ते पलटवून घ्यायचं. आधी फिटिंग करायची. मग अशी मार्किंग केलेलं आहे. हे बघा. आता हातांसाठीचं दंडगेर बघायचा आणि मार्क करून घ्यायचा. मी आता 4.5 इंचावर मार्किंग करते. थोडासा लूजनेस पाहिजे तर अर्धा इंचाचा लूजनेस ठेवून मार्किंग करून घ्यायचं पूर्ण हाताचं. आणि आता स्टिच करूया.
इथे साईड कटचं जे मार्किंग केलं आहे तिथपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे. इथे झाली आहे शिलाई मारून. आता तसंच मी दुसऱ्या साईडने शिलाई मारून घेते. सेम हातांचं माप ठेवायचं आणि मार्किंग करून घ्यायचं आणि फिटिंग करायची. डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मार्किंग चेक करायचं आहे, एकदा आपल्या मापात बरोबर बसला आहे का. कमी जास्त असेल तर मग ॲडजस्ट करून पुन्हा एकदा मारून घ्यायचे. साईड कट बरोबर आहे. आता साईड कटचं फिनिशिंग कसं करायचं. जिथे साईड कटचं मार्किंग केलं आहे तिथून स्ट्रेट लाईन खालीपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे. तसंच दुसऱ्या साईडने. आता मी ही जी शिलाई आहे ती उसवते, कारण मला साईड कटसुद्धा छोटा करायचा आहे. हा 19 आहे आणि मला कमी करायचं आहे 18 इंच. तर म्हणून आणि नसेल कमी करायचा तर काय करायचं, ही जी माया आहे बघा ती दुमडायची जिथपर्यंत स्टिच केलं आणि साईड कटची जी शिलाई आहे त्याच्यावरूनच वरपर्यंत ती कंटिन्यू करायची आणि दुसऱ्या भागाकडून पण सेम करायचं. असं हे डायरेक्ट फिनिशिंग होऊन जातं जर तुम्हाला साईड कट उसवायचा नसेल तर. पण मी आता उसवते जेणेकरून जरा चांगलं लुक येईल. दुमडून हे असं फिनिशिंग होऊन जाईल. फक्त इथे थोडीशी दुमड येते म्हणून मला हे आवडत नाही. जरा लेंदी प्रोसेस असली तरी ड्रेस चांगला दिसला पाहिजे. बघ असं फिनिशिंग होऊन जाईल ते शॉर्टकट. मी आता उसवते. आता हा उसवून झाला आहे. इथून तिथे स्टिचचे याचं साईड कटचे जे मार्किंग आहे तिथून खाली स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची. बघा पाहिजे तर तुम्ही इथे प्रेस करू शकता जेणेकरून ते फॅब्रिक ताठ राहणार. हे बघा इथून हे आता सरळ स्टिच करते. इथे तुम्ही पिनअप पण करू शकता जेणेकरून कापड हलणार नाही. आता हे पार्ट रेडी आहे. आता हे एक्स्ट्रा आहे बघा. जी माया आहे ती मी एक्स्ट्रा आहे ती कट करते. फक्त थोडीशी
एक पाऊण इंचापर्यंत एवढी ठेवायची आणि बाकीची कट करायची. ते आपल्याला तिथे फोल्ड करायचं आहे. एक्स्ट्रा असेल तर ते चांगलं नाही वाटत. हे बघा, दोन्ही साईडने मी तसं एक्स्ट्राचं आहे तेवढं कट करून घेते. कटिंग झालं आहे. आता हे डबल फोल्ड करायचं आणि साईड कटची शिलाई मारून घ्यायची. हे असं एक साईडचं फिनिशिंग झालं आहे. तसंच आता दुसऱ्या साईडने करून घ्यायचं. आता बॉटमचं फिनिशिंग करायचं. जे आपण कटिंग केलं तिथे ते याचं फिनिशिंग करताना डबल फोल्ड करायचा आणि इथे शिलाई मारून घ्यायची. झाले. आता ड्रेस पलटवून घ्यायचा. तुम्ही एकदा घालून बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की परफेक्ट झालाय की नाही. आणि जर लूज वगैरे असेल तर पुन्हा एकदा शिलाई मारून घ्यायची. बघा इथे बॉटमचं झालंय, साईड कट झालंय, प्रॉपर फिनिशिंग झाली. जर धागे वगैरे असतील तर काढून टाकायचे. इथे आपला ड्रेस रेडी आहे. तुम्हाला घालून दाखवते. बघा आपला फिटिंग बरोबर झालं आहे. शोल्डर पण बऱ्यापैकी बसला आहे. स्लीव्स पण बारीक झाले आहेत. फिटिंग झाली आहे. साईड कट उंची बरोबर झाली आहे तयार. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. Thank you so much for watching my video.